विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन सेशनमध्ये स्वागत। विषय चिटणीसाची कार्यपद्धती, प्रकरण 5 ठेवी डिपॉझिट्स। तर या सदर प्रकरणामध्ये ठेवी म्हणजे काय आणि कंपन्या कशा प्रकारे ठेवी गोळा करतात, ठेवीच्या स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी आणि शर्ती कोणकोणत्या असतात, या संदर्भातील माहिती सदर प्रकरणामध्ये आपल्याला घ्यायची आहे। कंपनी सर्वसाधारण जनतेकडून किंवा त्यांच्या सभासदांकडून ठेव स्वरूपामध्ये रक्कम स्वीकारते आणि भांडवलाची उभारणी करत असते। एक गोष्ट या ठिकाणी निदर्शनास आपल्याला घ्यायची आहे की ठेव स्वीकारणे ही कंपनी एक प्रकारे कर्ज घेणे या सदरामध्ये मोडते। म्हणजेच कंपनी ठेव स्वीकारते किंवा ठेव घेते याचाच अर्थ असा की आम जनतेकडून कंपनी ही एक स्वरूपाचे कर्ज घेत आहे आणि त्या कर्जाच्या मोबदल्यामध्ये कंपनीला व्याज हा द्यावा लागणार आहे। आणि म्हणून आपण याआधीच पाहिल्याप्रमाणे ठेव ही एक अल्प मुदतीचं भांडवल गोळा करण्याचं महत्त्वाचं साधन कंपन्यांचं असतं। कंपनी सर्वसाधारण जनतेकडून किंवा कंपनीच्या सदस्यांकडून किंवा सभासदांकडून ठेव स्वरूपामध्ये रक्कम स्वीकारते, त्यावेळी कंपनीच्या भांडवलात वाढ होण्यास मदत होते। भांडवल उभारणीचा हा एक अत्यंत स्वस्त असा मार्ग आहे। ठेवींच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी केल्यामुळे भांडवलावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासत नाही, कारण ठेवी या अल्पमुदतीसाठी स्वीकारल्या जातात। कमीत कमी 6 महिन्यांसाठी तर जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी ठेवी ह्या कंपन्यांना स्वीकारता येतात। ठेव रक्कम परत करताना एखाद्या दोषी कंपनीच्या बाबतीत ठेव स्वीकारणे हा जोखमीचा पर्याय असू शकतो। म्हणजेच ठेव कोणत्या कंपनीत स्वीकारावी किंवा कोणत्या कंपनीत ठेव ही ठेवावी हे जे गुंतवणूकदार जे निर्णय घेत असतात, तर ती कंपनी कशा प्रकारची आहे, त्याचे परफॉर्मन्स, त्या कंपनीचं परफॉर्मन्स कशा स्वरूपाचे आहे, त्याचप्रकारे असे वेगवेगळे जे घटक आहेत जे की कंपनीच्या परफॉर्मन्सवर परिणाम करणारे आहेत, ते कशा स्वरूपाचे आहेत आणि एकंदरीत मागील आर्थिक स्वरूपाचं जी परिस्थिती आहे ती कंपनीची कशा स्वरूपाची आहे, यावर आधारित गुंतवणूकदार हे कोणत्या कंपनीमध्ये ठेव ठेवावी किंवा नाही ठेवावी याचा निर्णय घेत असतात। म्हणजे मित्रांनो, अनेक गुंतवणूकदार असे असतात की त्या गुंतवणूकदारांना असे वाटते की अधिकाधिक व्याज मिळवून घेण्यासाठी अधिकाधिक अशा प्रकारचं सेक्युअर स्वरूपाचं, आपण त्याला म्हणतो की सुरक्षित स्वरूपाचं जे व्याजाची जी रक्कम आहे ती व्याजाची रक्कम अल्प मुदतीमध्ये त्यांना मिळावी, त्याचा फायदा करून घेता यावा, यासाठी अनेक गुंतवणूकदार हे ठेव ठेवण्यास तयार असतात। मात्र अशा प्रकारचे जे ठेव आहे ती कोणत्या कंपनीमध्ये आणि कशा स्वरूपात ठेवावी हे मात्र ते गुंतवणूकदार योग्य तो निर्णय घेत असतात। कारण की गुंतवणूकदार हा अतिशय चाणाक्ष असा असतो, कारण की त्याने आपला पैसा हा त्या कंपन्यांमध्ये गुंतवलेला असतो किंवा तो गुंतवणारा असतो। आणि म्हणून या ठिकाणी ठेवी ह्या ज्या असतात त्या ठेवी अतिशय दोषी कंपनीच्या बाबतीत ठेव स्वीकारणे किंवा ठेव ठेवणे हे अतिशय धोकेदायक असतं। आणि याउलट जर विचार केला की अतिशय जर का चांगली कंपनी असेल, परफॉर्मन्स चांगला असेल आणि आर्थिक स्वरूपाचे जे घटक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर आर्थिक स्वरूपाचे घटक हे अत्यंत चांगल्या प्रकारचे आहेत, तर अशा वेळेस अशा कंपनीमध्ये ठेव स्वीकारणे हे अतिशय सुरक्षित मानलं जातं। ठेवीचा अर्थ आणि व्याख्या आपण या आधीच्या प्रकरणांमध्ये म्हणजेच प्रकरण 2 मध्ये सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे। या प्रकरणांमध्ये आपल्याला कोणत्या कंपन्या ठेवी स्वीकारून भांडवलाची उभारणी करू शकतात आणि त्याच्या अटी, शर्ती, सभासद आणि जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या कार्यपद्धतीचा आपण अभ्यास करणार आहोत। ठेवींची स्वीकृती ही खालील कंपन्या वगळता ठेवी स्वीकारणाऱ्या इतर ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना ठेवी स्वीकारता येतात। आणि म्हणून त्यातली जी पहिली कंपनी आहे ती म्हणजे बँकिंग कंपनी। ही कंपनी वगळता ज्या दुसऱ्या कंपन्या आहेत
त्या कंपन्यांचा आपण विचार करत आहोत. मात्र कोणत्या अशा कंपन्या आहेत की त्या कंपन्यांना वगळून इतर कंपन्यांमध्ये ठेव स्वीकारण्यात येतात? तर अशा वगळलेल्या कंपन्या कोणकोणत्या? तर पहिली जी कंपनी आहे त्यातली ती म्हणजे बँकिंग कंपनी. बँकिंग कंपन्या म्हणजेच काय? तर बँका आपल्याला माहिती आहेत, तर त्या बँकांमध्ये ठेवी स्वीकारणे आणि कर्जे देणे अशा प्रकारचा महत्त्वाचं जे हा घटक आहे, हा घटक आपल्याला दिसतो, ठेवी स्वीकारणे आणि कर्जे देणे. दुसरा महत्त्वाचा आहे, यामध्ये वगळण्यात आलेला आहे ठेवींची स्वीकृती या सदराखाली ज्या कंपन्यांचा बँकिंग व्यवसाय नाही, म्हणजे ज्या कंपन्या ह्या नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या आहेत, म्हणजेच त्यांचा जो व्यवसाय आहे तो बँकांसारखा नसतो, मात्र फायनान्शियल कंपन्या असतात. अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या ह्या या सदराखालून वगळलेल्या आहेत. म्हणजेच कंपन्या ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या ठेवी स्वीकारणाऱ्या इतर कंपन्यांमध्ये मोडतात. तिसरं जे आहे ते गृहकर्ज पुरवठा कंपनी. गृहकर्ज याला वित्तीय संस्था देखील म्हणतात. HFC म्हणजेच हाऊसिंग फायनान्स कंपनी. ह्या ज्या कंपन्या आहेत त्या देखील वगळण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये मोडतात. आणि चौथं जे आहे ते म्हणजे सरकारद्वारे निश्चित केलेली इतर कोणतीही कंपनी. वरील वगळलेल्या ज्या इतर कंपन्या आहेत यांना कंपनी कायदा 2013ला कलम 73 ते 76मध्ये आणि ब मध्ये जर आपण विचार केला तर कंपनी ठेवी स्वीकृती नियम 2014 आणि ठेवी स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्देशित केलेल्या अधिकृत सूचना यातील तरतुदींची पूर्तता करून ठेवी स्वीकारण्यात येतात. मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत, अटी आणि शर्ती आपल्याला दिलेल्या आहेत, ज्या की आपल्याला पुढील भागामध्ये अभ्यास करायचे आहेत. काही अटी आणि शर्तींचा अभ्यास आपण प्रकरण क्रमांक 2 मध्ये देखील पाहिलेले होते. जसे की ज्या कंपन्यांना 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी जर ठेवी स्वीकारायचे असतील तर कोणत्या नियम आणि अटी आहेत. त्याचप्रकारे ठेवींचा कालावधी वाढवायचा असेल तर कोणत्या नियम आणि अटी आहेत. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे नियम अटी शर्ती आहेत याआधी देखील आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये अभ्यास केला. यापुढे आपल्याला इन डिटेल अभ्यास करायचा आहे. सो आपल्याला त्यामध्ये कंपनी कायदा 2013मध्ये काही नियम दिलेले आहेत, कंपनी नियम 2014मध्ये काही नियम दिलेले आहेत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही निर्देशित केलेले नियम आहेत. यांचे देखील पूर्तता ही ठेवी स्वीकारणाऱ्या कंपनीने केली पाहिजे. या पुढचा जो आहे खालील तक्त्यात कोणकोणत्या कंपन्या सभासदांकडून किंवा जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात ते दर्शवण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी ठेवींची स्वीकृती ही 2 भागांमध्ये केलेली आहे. एक तर सभासदांकडून कशा प्रकारे ठेवी स्वीकारल्या जातात किंवा कोणकोणत्या कंपन्या ठेवी स्वीकारू शकतात, आणि दुसरं म्हणजे जनतेकडून कोणकोणत्या कंपन्या ह्या ठेवी स्वीकारू शकतात. पहिलं आहे सभासदांकडून कोणत्या कंपन्या ठेवी स्वीकारू शकतात. तर त्यामध्ये खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, पात्र कंपनीशिवाय आणि तिसरं आहे पात्र सार्वजनिक कंपनी. आता हे पात्र सार्वजनिक कंपनी काय आहे आणि पात्र कंपनीशिवाय सार्वजनिक कंपनी काय आहे हे पाहूया. तत्पूर्वी खाजगी कंपनी म्हणजे काय त्याचा अभ्यास करूया. खाजगी कंपनी म्हणजेच काय, तर सभासद, संचालक किंवा त्यांचे नातेवाईक यांच्याकडून ज्या कंपन्या ठेवी स्वीकारू शकतात त्यांनाच खाजगी कंपनीकडून किंवा खाजगी कंपनीने ठेवी स्वीकारलेल्या आहेत असे म्हणतात. दुसरं म्हणजे सार्वजनिक कंपनी, पात्र कंपनीशिवाय. पात्र कंपनीशिवाय म्हणजे काय, तर सार्वजनिक कंपनी ही सभासद किंवा संचालकांकडून ठेवी स्वीकारू शकते. सभासद कंपनीचे जे सभासद असतात किंवा संचालक असतात तर यांच्याकडून ठेवी जे कंपनी स्वीकारते त्यालाच पात्र कंपनीशिवाय सार्वजनिक कंपनी असे म्हणतात. आणि पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे काय, तर पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे अशी कंपनी होय की जिची निव्वळ मालमत्ता 100 कोटीपेक्षा कमी नाही, म्हणजेच नेटवर्थ हे 100 कोटीपेक्षा कमी नाही. आणि दुसरं महत्त्वाची अट आहे की जिची वार्षिक उलाढाल ही 500 कोटीपेक्षा कमी नसते आणि सभासदाच्या सभेत
ठेवी स्वीकारण्याबाबत विशेष ठराव संमत करून त्यास मान्यता देण्यात आलेली आहे अशी सार्वजनिक कंपनी म्हणजेच पात्र सार्वजनिक कंपनी होय. खऱ्या अर्थाने जर का पात्र सार्वजनिक कंपनी आणि पात्र सार्वजनिक शिवाय किंवा पात्र कंपनी सोडून किंवा पात्र कंपनी शिवाय असलेली सार्वजनिक कंपनी जी आहे यामध्ये मूळ फरक हा आहे. या दोघं संकल्पनांमध्ये पाहतोय आपण, म्हणजे आपल्याला अधिक लक्षात येईल. पात्र कंपनी शिवाय आणि पात्र सार्वजनिक कंपनी या दोघांमधील असणारा जो मुख्य फरक आहे तो म्हणजेच पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटीपेक्षा कमी नाही. जसं की आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, 100 कोटीपेक्षा निव्वळ मालमत्ता ही कमी नाही, म्हणजे 100 कोटीपेक्षा जास्त आहे. आणि दुसरं जी अट आहे की जिची वार्षिक उलाढाल ॲन्युअल टर्नओव्हर हे 500 कोटीपेक्षा कमी नसते आणि सभासदांच्या सभेत ठेवी स्वीकारण्याबाबत विशेष ठराव संमत करून त्यास मान्यता देण्यात आलेली असेल तर अशा कंपनीला पात्र सार्वजनिक कंपनी असे म्हणतात. मग याउलट जर विचार केला आपण की ज्या कंपनीची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटीपेक्षा कमी असेल तर अशी जी कंपनी आहे ती पात्र कंपनी सोडून किंवा पात्र कंपनी शिवाय असलेली कंपनी असे म्हणतात. आणि ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल ही 500 कोटी रुपयांपेक्षा कमी असेल अशा कंपनीला सार्वजनिक कंपनी, मात्र पात्र कंपनीशिवाय असलेली सार्वजनिक कंपनी असे म्हणतात. आणि पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजेच काय तर ह्या जी 2 अटी आहेत त्या 2 अटींपेक्षा कमी नसलेली, ज्या वार्षिक उलाढाल असेल किंवा निव्वळ मालमत्ता असेल ही 100 कोटीपेक्षा आणि 500 कोटीपेक्षा कमी नसलेली असेल तर अशा कंपनीला पात्र सार्वजनिक कंपनी असे म्हणतात. जनतेकडून कोणत्या कंपनी ठेवी स्वीकारू शकते तर जनतेकडून पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनी ह्या 2 कंपन्या ठेवी स्वीकारू शकतात. या व्यतिरिक्त खाजगी कंपनी किंवा सार्वजनिक पात्र कंपनी शिवाय असलेली कंपनी ह्या जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत नाहीत. केवळ आणि केवळ जनतेकडून पात्र सार्वजनिक कंपन्या आणि सरकारी कंपन्या त्यांना ठेवी स्वीकारता येतात. सभासदांकडून खाजगी कंपनी असेल, पात्र कंपनी शिवाय असलेली सार्वजनिक कंपनी असेल आणि पात्र सार्वजनिक कंपनी असेल तर त्यांना ठेवी स्वीकारता येतात. आय होप हे आपल्याला समजलेलं असावं. यापुढील तासिकेमध्ये आपण पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.